Yes, good evening to all. So, झाले कॉलेज स्टार्ट्स? कॉलेज स्टार्ट्स का? सर डाऊट आहे, विचारा. चालू ठेवा. यस यस, उद्या थर्सडे राईट. थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे तिन्ही दिवस लेक्चर असतील. ते थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डे तिन्ही दिवस लेक्चर असणार. ते तुम्ही कॉलेज मॅनेज करा, अदरवाईज नाही होणार. मी तुम्हाला खरं सांगतो, सिलेबस एवढा आहे, खूप मोठा सिलेबस आहे. कारण हा तुम्हाला वाटत असेल कॉलेजला इम्पॉर्टन्स द्यायचंय, तुम्ही कॉलेजला द्या. प्रॉब्लेम असा होतो ना, काही इम्पॉर्टंट नाही आहे तरी सुद्धा त्या कॉलेजचे लेक्चर अटेंड करतात. कशासाठी करतात तेच माहित नाहीये. तुम्ही इम्पॉर्टन्स ठरवा. मी खरं सांगतो, या गोष्टीचं इम्पॉर्टन्स तुम्हाला माहिती आहे काय आणि कुठं आहे ते. आणि कॉलेजचा किती बेनिफिट 11वी मध्ये झालाय, जो की 12वी मध्ये होणार आहे. ही गोष्ट आहे. त्याच्यामध्ये 11वी मध्ये असा किती बेनिफिट झाला हे जे त्याला माहिती आहे. ते काय ते कोणी सांगू शकत नाही. जर तुम्हाला इकडे कन्सिस्टन्सी मिळत असेल तर मला वाटतं प्रायोरिटी तुम्ही इकडे द्यायला पाहिजे, T4 ला द्यायला पाहिजे. बाकी डिसायडेशन तुमच्यावरती आहे. त्याच्यातूनही काही जणांचं जुनून कारण असेल, जुनून रिजन असेल तर त्यांना पुढे टॅकल करण्यात येईल, एवढंच सांगेल. त्यांच्यामुळं एक विद्यार्थी, दोन विद्यार्थ्यामुळे सगळा पूर्ण क्लास थांबवता येत नाही. सिलेबस मध्ये सिलेबस खूप मोठा आहे, खूप मोठा सिलेबस आहे. कुठलंही कॉलेज जिम्मेदारी घेणार नाही. एक सिंगल एमसीक्यू सुद्धा घेत नाही तुमचं कॉलेज. कुठलंच सिंगल एमसीक्यू सुद्धा घेणार नाही कुठलंच कॉलेज. एक सिंगल एमसीक्यू घेत नाही कॉलेज. काय करता कॉलेज करून? ज्यांचं बायफोकल आहे त्यांचा जुनूननेस आहे. सर बायफोकल आहे, बायफोकलचे लेक्चर असतात. दॅट इज डिफरंट. त्या केसमध्ये डिफरंट असू शकतं. पण बी प्रिपेअर्ड, बी अलर्ट. मी परत सांगतोय, काही गोष्टी आहेत आता करून ठेवा. कॉलेज तुम्हालाही माहिती काय झालं होतं आणि काय करून ठेवलं त्यांनी. रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील. मी डाउनलोड करूनच ठेवतोय, फक्त अपलोड नाही केले. अपलोड केले की मिळतील तुम्हाला ते. कॉलेज जर व्यवस्थित घेत असेल एंड पर्यंत व्यवस्थितपणे, मी अजूनही सांगतो, चांगल्या टीचरचे लेक्चर मिस करू नका. हे माझ्याकडून कायम राहणार. तुम्हाला चांगले टीचरचे लेक्चर केले सुद्धा पाहिजे, नो डाऊट. त्याच्याविषयी काही डाऊट नाही माझ्या मनामध्ये. त्याच्याविषयी चांगलं जर शिकवत असतील तर यू हॅव टू बी देअर. प्रायोरिटी तुम्ही ठरवायची, त्या गोष्टींची प्रायोरिटी तुम्ही ठरवायची. स्टेप्स सांगा. नोट्स मधल्या डिटर्मिनंट समजत नाहीये, ते मी घेणारच आहे आज. चांगलं शिकवत असेल तर चालू करा, ठेवा कॉलेज चालू ठेवा. व्यवस्थित घेत असेल तर हरकत नाहीये, अटेंड करायला पाहिजे. रिव्हिजन होते त्यावेळेस तुम्हाला डबल शिकवल्यासारखं होईल आणि रिव्हिजन पण होते त्याच्यामध्ये. येस. So today we will see the A inverse by using transformation method. So A inverse by using transformation method. A inverse by using transformation method. मग ट्रान्सफॉर्मेशन घेताना there are two forms. One is the row transformation and column transformation. There are of two forms, row transformation and column transformation. There are rules for that. We will see the rules. जे rules row साठी आहेत तेच rule column साठी सुद्धा फॉलो होतात. जे rules row साठी फॉलो होतात तेच rule column साठी होतात. There are three rules need to be followed. Three rules need to be followed. First rule, we can interchange row with row, column with column. We can interchange of row with row or column with column. Row with row interchange घेऊ शकता, column with column interchange घेऊ शकता. Simple example,
सपोज या ठिकाणी एक मॅट्रिक्स गिवन आहे, मॅट्रिक्स गिवन आहे 1 2 3 4, याचा रो विथ रो इंटरचेंज घेतलं, सपोज R1 चा इंटरचेंज R2 सोबत किंवा R2 चा R1 सोबत कसंही लिहू शकता. सो इक्विव्हॅलेंट मॅट्रिक्स तयार होतो, सेम ए नाही पण इक्विव्हॅलेंट तयार होतो. सेकंड हा फर्स्ट बनवायचा आहे, फर्स्ट हा सेकंड करायचा आहे, याचा मीनिंग या पद्धतीने घ्यायचा आहे तुम्हाला. सो इंटरचेंज ऑफ रो विथ रो और कॉलम विथ कॉलम वी कॅन टेक. रो विथ रो इंटरचेंज घेऊ शकता, कॉलम विथ कॉलम इंटरचेंज घेऊ शकता. कॉलम कॉलमचा इंटरचेंज होत असतो, रो रो सोबत इंटरचेंज होऊ शकतो. कॉलम रो मिक्स होत नाहीत, कॉलम रो मिक्स होत नाहीत. वी हॅव टू बी शुअर दिस. येस येस स्वराज, प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट त्याच इथं फॉलो होतात. डिटर्मिनंटला पर्टिक्युलर व्हॅल्यू असते, डिटर्मिनंटला व्हॅल्यू असते. याचा जर तुम्ही डिटर्मिनंट काढला तर 4 -6 -2 येतो, करेक्ट. इथं डिटर्मिनंट किती येईल, 6 - 4 +2 येतो. एकदा रो रो इंटरचेंज केला की डिटर्मिनंट व्हॅल्यू साइन ने चेंज होते, प्लस मायनस साइन चेंज होतो, प्लस मायनस साइन मध्ये चेंज होतो. त्यामध्ये कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला, प्लस मायनस साइन चेंज होतं कशा बाबतीत, डिटर्मिनंट बाबतीत. मॅट्रिक्स बाबतीत तेच अझम्पशन घेऊन मॅट्रिक्स मधले डिटर्मिनंट मधले रूल्स कशामध्ये इम्प्लिमेंट केलेत, डिटर्मिनंट मधले रूल्स मॅट्रिक्स मध्ये इम्प्लिमेंट केले. नेक्स्ट रूल नंबर 2. रूल नंबर 2 हे लिहिलं का सर्वांनी, लिहिलं का सर्वांनी, लिहून घेतलं का, हे लिहिलं सर्वांनी, करेक्ट. ओके नेक्स्ट, रो विथ रो इंटरचेंज, कॉलम विथ कॉलम इंटरचेंज घेऊ शकता. सेकंड, एखादा नॉन झिरो स्केलरने तुम्ही एखाद्या रो किंवा कॉलमला मल्टिप्लाय करू शकता. नॉन झिरो स्केलर मल्टिप्लाय टू रो और कॉलम. रो मधल्या प्रत्येक एलिमेंटला, कॉलम मधल्या प्रत्येक एलिमेंटला. रो किंवा कॉलमला काय करू शकता, स्केलर मल्टिपलने मल्टिप्लाय करू शकता. एक्झाम्पल, ए मॅट्रिक्स आहे सपोज 1 0 -1 आणि 2. सपोज मी R1 मध्ये असा चेंज घेऊ शकतो, नॉन झिरो नी मल्टिप्लाय करायचं आहे, नॉन झिरो नी मल्टिप्लाय करायचं. सपोज R2 ला मी निगेटिव्ह साइन ने मल्टिप्लाय करतो किंवा डिवाइड करतो, मल्टिप्लाय करा किंवा डिवाइड करा. इथं 1 मी घेतलं, इथं 1 घेतला म्हणजे -1 नी याला मल्टिप्लाय करू शकतो किंवा -2 ने असं मल्टिप्लाय करू शकतो, -3 ने घेऊ शकतो किंवा 3 ने घेऊ शकतो. कुठल्याही एका नंबरने तुम्ही काय करू शकता, मल्टिप्लाय करू शकता. स्केलर मल्टिपल नॉन झिरो पाहिजे, झिरो व्यतिरिक्त कुठलाही रिअल नंबर घ्यायचा आणि तो तुम्ही एखाद्या रो किंवा कॉलमला काय करू शकता, मल्टिप्लाय करू शकता. दॅट इज द रूल नंबर 2. रूल नंबर 2, आता सपोज -3 ने मल्टिप्लाय करू आपण, ए काय बनतो, इक्विव्हॅलेंट मॅट्रिक्स बनतो. त्या केस मध्ये ए हा इक्विव्हॅलेंट मॅट्रिक्स तयार होतो. इथं 1 0 जसा तसा, नो चेंज. नेक्स्ट -1 -3 म्हणजे किती, +3. -1 -3 +3, -3 +2 किती, -6. दिस इज इक्विव्हॅलेंट मॅट्रिक्स. हा जो सिंबल आहे त्याला इक्विव्हॅलेंट मॅट्रिक्स म्हणतात. दिस सिंबल इज कॉल्ड ॲज इक्विव्हॅलेंट मॅट्रिक्स. याला इक्विव्हॅलेंट मॅट्रिक्स म्हणतात. हा ऍक्च्युअल मॅट्रिक्स राहत नाही, तो कन्वर्ट होतो, लक्षात ठेवायचं. जर तुम्ही हा रूल डिटरमिनंट बाबतीत बघितला तर -3 आउटसाइड येतो. याचा तुम्ही डिटरमिनंट काढून पहा. -6 × 1 -6, 3 × 0 0, राईट. सो इथे लक्षात ठेवा, याचा जर तुम्ही डिटरमिनंट घेतला तर -6 आन्सर येतं. याचा डिटरमिनंट घेऊन पहा 2 आणि 0, याचा डिटरमिनंट 2. डिटर्मिनंट इनटू हा -3 एक्स्ट्रा स्केलर मल्टिपल बाहेर येतो डिटरमिनंट बाबतीत जर घेतलं तर. -3 × 2 म्हणजे -3 हा स्केलर मल्टिपल होता आणि 2 हा डिटर्मिनंट आहे. चेक करा, याचा डिटर्मिनंट जर काढला तर 2 येतो. हा 2 जशाला तसा मिळतो तुम्हाला, हा 2 जशाला तसा पुढे मिळतो. आपण काय एक्स्ट्रा व्हॅल्यू घेतले, -3 एक्स्ट्रा व्हॅल्यू घेतली. हे झालं डिटर्मिनंटचा रूल, मॅट्रिक्स मध्ये फॉलो होतो. डिटर्मिनंटचा रूल आहे, मॅट्रिक्स मध्ये फॉलो होतो. तो डिटर्मिनंटचा रूल आहे, मॅट्रिक्स मध्ये फॉलो होतो. डिटर्मिनंटचा रूल आहे, मॅट्रिक्स मध्ये फॉलो होतो.
क्लिअर का इथपर्यंत? फर्स्ट रूल, रो इंटरचेंज करू शकता, कॉलम इंटरचेंज करू शकता. सेकंड थिंग, रो किंवा कॉलमला पर्टिक्युलर एलिमेंटला येस बाय आवर चॉईस वी कॅन टेक एनी नंबर, पण तो एक रूल आहे. त्याच्यासाठी आपल्याला टार्गेट दिलेलं असतं, आपण ती व्हॅल्यू घ्यायची किंवा नाही. सपोज मला या ठिकाणी +1 पाहिजे, या ठिकाणी +1 पाहिजे. कशाने मल्टिप्लाय करणार? कशाने मल्टिप्लाय करणार? साहजिक आहे, -1 ने. बरोबर आहे. आपलं टार्गेट गिव्हन असतं, असं लक्षात ठेवा. टार्गेट गिव्हन असतं. टार्गेट गिव्हन आहे. मला सांगा, इथं मला +5 पाहिजे. कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? मला +5 पाहिजे. या ठिकाणी काय करणार? -5 ने मल्टिप्लाय करणार. कळलं का कुठून आला नंबर हा? आपलं टार्गेट काय त्याच्यावर तो डिसाइड असतो. इथे तुम्हाला टार्गेट दिलेलं असतं, असं लक्षात ठेवा याला टेम्पररी. ओके, सो दिस इज द सेकंड रूल. नॉन झिरो स्केलर मल्टिपल टू द एनी वन ऑफ द रो और वन ऑफ द कॉलमला तुम्ही घेऊ शकता. नॉन झिरो स्केलर, नॉन झिरो नंबरने मल्टिप्लाय डिवाइड करू शकता. मल्टिप्लाय डिवाइड दोन्ही चालतं. आता रूल नंबर 3, वी कॅन ऍड 2 रो 2 कॉलम्स. Addition or subtraction of addition or subtraction of row with row or column with column or column with column, row with row किंवा column with column ऍड करताना तुम्हाला स्केलर नॉन झिरो स्केलर मल्टिपल युटिलाइज होतो. Addition subtraction of row with row with the help of non-zero scalar. Non-zero scalar काय करतात? युटिलाइज करतात. Non-zero scalar युटिलाइज करतात. सर हा काय प्रकार आहे? इन द सेन्स, सपोज A मॅट्रिक्स आहे, -1 1 2 4 या पद्धतीने एक मॅट्रिक्स आहे. सपोज मला इथं 0 आणायचा आहे, इथं मला 0 आणायचा आहे, इथं मला 0 आणायचा आहे, राईट? सो तुम्ही मल्टिप्लाय डिवाइड 0 करू शकत नाही. आता या ठिकाणी मला 0 आणायचा आहे, म्हणजे चेंज कोणामध्ये आहे? चेंज कशामध्ये आहे? चेंज R2 मध्ये आहे. चेंज कोणामध्ये आहे? R2 मध्ये. रो नंबर 2 मध्ये चेंज आहे. रो नंबर 2 मध्ये चेंज आहे. जो ज्याच्यामध्ये चेंज आहे तो इथं लिहा. पुढं R2 ची व्हॅल्यू 2 आहे. याला मी -2 केलं तर 0 येऊ शकतं. R2 ची व्हॅल्यू या ठिकाणी 2 आहे, -2 केल्यास 0 येऊ शकतो. करेक्ट? बरोबर आहे का? पण हे चुकीचं आहे. R2 -2 घेऊ शकत नाही. R2 डायरेक्टली 2 घेता येत नाही. बट वी कॅन टेक द हेल्प ऑफ R1. R1 ची हेल्प मात्र घेऊ शकतात. आता इथं प्लस करावं लागेल, तुम्हाला प्लस करावं लागेल, कारण R2 +2 आहे, R2 +2 आहे, R1 -1 आहे. R1 किती आहे? -1 आहे. आता R2 -2 असं घेऊ शकत नाही. सपोज इथं -1 च्या ऐवजी +1 घेत आहे. लक्ष द्या सर्वांनी परत. आता मला या ठिकाणी 0 रिक्वायर्ड आहे. मला माहिती आहे या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 2 आहे. -2 करता येत नाही, असं घेता येत नाही. दिस इज रॉंग. वी नीड टू टेक द हेल्प ऑफ, कुणाची हेल्प घेणार? हेल्प कुणाची घेणार? हेल्प R1 ची घेणार. या ठिकाणी मी R1 लिहून ठेवणार. या ठिकाणी मी R1 घेतो. या पद्धतीनं 2 रो ऍड किंवा सबट्रॅक्ट करता येतात. 2 रो ऍड किंवा सबट्रॅक्ट करता येतात. 2 रो ऍड किंवा सबट्रॅक्ट करता येतात. अर्थ समजतोय? R2 -2 टाइम्स ऑफ R1. नुसता 2 घेता येत नाही. दिस इज रॉंग. हे घेता येत नाही, ही प्रोसेस घेता येत नाही. लक्षात ठेवायचं. कळलं? ऍडिशन सबट्रॅक्शन ऑफ 2 रो विथ रो और कॉलम विथ कॉलम घेताना काय करावं लागतं? नॉन झिरो स्केलर. इथं मी स्केलर काय वापरला? -2 वापरला. आणि हेल्प कुणाची घ्यावी लागेल मला त्या केस मध्ये? 0 आणताना येस कंडिशन गिव्हन असते, असं लक्षात ठेवा. कंडिशन गिव्हन आहे तुम्हाला, इथं 0 आणायचं तुम्हाला. बरं, आपला रूल सेकंड रूल काय सांगतो? 0 ने मल्टिप्लाय करू शकत नाही, डिवाइड करू शकत नाही. 0 येईल का मग? या ठिकाणी 0 येऊ शकत नाही. या ठिकाणी 0 येऊ शकत नाही.
सो हाऊ टू गेट दॅट कसा मिळवणार मला सांगा. R2 मधून सिंपल सांगाल तुम्ही -2 करा सर. R2 च्या एलिमेंट मधून -2 केलं सर 0 मिळतो. ही प्रोसेस रॉंग आहे. We cannot take this like this. We have to be help of another row. Another row आपल्याकडे शिल्लक राहतो 1 सध्या तरी 1. मग त्याचा हेल्प घेऊन तुम्ही तिथे 0 आणू शकता. चेक करा कसा आला 0. R2 मध्ये चेंज आहे तो इथं लिहायचा. चेंज कोणामध्ये तो इथं लिहायचा. R2 चा एलिमेंट 2 आहे. चेक करा. -2 टाइम्स ऑफ R1 चा एलिमेंट 1 आहे. आता चेक करा 2 - 2 आन्सर इज 0. या टाइपच्या प्रोसेस आपण ट्रान्सफॉर्मेशन्स आपण डिटरमिनंट मध्ये पाहिले. या पद्धतीचेच प्रॉपर्टीज ऑफ डिटरमिनंट सगळ्यात शेवटची प्रॉपर्टी पहा 6 नंबरची प्रॉपर्टी डिटरमिनंट मधली सेम आहे. डिटरमिनंट मधली प्रॉपर्टी सेम आहे. 2 - 2 इज 0. करेक्ट. आता तुम्ही म्हणाल हे तुम्ही कुठून आणता सर आणि हे कसं क्रिएट करायचं. याच्यासाठी सम टार्गेट तुम्हाला गिव्हन असतं. रूल नंबर 1 क्लिअर आहे. रूल नंबर 1 काय सांगतो. हे दोन्ही एकमेकांना इंटरचेंज होऊ शकतात. हे दोन्ही एकमेकांना इंटरचेंज होऊ शकतात. रूल नंबर 2 एखादा नॉन झिरो स्केलरनी मल्टिप्लाय डिवाइड करू शकता. झिरो व्यतिरिक्त कुठल्याही नंबरनी मल्टिप्लाय डिवाइड करता येतं. रोला पण आणि कॉलमला पण ऍट अ टाइम नाही. सिंगल टाइम. ओके. ऍडिशन सबट्रॅक्शन ऑफ 2 रो कसा घेता येतो. ऍड किंवा सबट्रॅक्ट करता येतो. दोन रो सोबत कॉलम सोबत ऍड किंवा सबट्रॅक्ट करता येतात. कधी एका रो ची व्हॅल्यू सेकंड रो मधली व्हॅल्यू ऍड किंवा सबट्रॅक्ट होते. स्केलर मल्टिपलचा यूज होतो त्याच्यामध्ये. स्केलर मल्टिपलनी मल्टिप्लाय करून 2 रो किंवा 2 कॉलम ऍड किंवा सबट्रॅक्ट करता येतात. मग हे याला म्हणतात ट्रान्सफॉर्म. आता ए मॅट्रिक्स ट्रान्सफॉर्म झाला. कशामध्ये ए मॅट्रिक्स ट्रान्सफॉर्म झाला. सो ए इज इक्विव्हॅलंट टू सांगा फर्स्ट रो नो चेंज जशाला तसं. फर्स्ट रो नो चेंज जशाला तसं. सेकंड रो इथं 2 आहे. -2 टाइम्स या 2 ला करस्पॉन्डिंग एलिमेंट 1. सो 2 - 2 0. क्लियर. 2 - 2 0 या ठिकाणी. नेक्स्ट अर्धवट सोडायचं नाहीये. हा रूल या 2 एलिमेंटला जसा अप्लाय आहे त्याच पद्धतीनं या 2 एलिमेंटला सुद्धा अप्लाय होतो तो. या 2 एलिमेंटला सुद्धा अप्लाय झालाच पाहिजे कंपल्सरी. सांगा मग काय येईल मग. R2 किती आहे 4 आहे. -2 टाइम्स ऑफ किती R1. ज्या पद्धतीनं हा रूल या 2 एलिमेंटला आहे तोच रूल याला सुद्धा आहे. सो 4 - 2 इज व्हॉट 2. दॅट्स इट. याला म्हणतात रूल्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. हा मॅट्रिक्स सेम नाही राहिला. हा चेंज झाला पण ट्रान्सफॉर्म झाला. हा ट्रान्सफॉर्म झाला. वन थिंग या ठिकाणी हा जर डिटरमिनंट असता तर हा 4 - 2 आन्सर इज 2. आता चेक करा रे. याचा डिटरमिनंट म्हणतो मी. मॅट्रिक्स कळत नसतो. मॅट्रिक्सला व्हॅल्यू नसते कारण मॅट्रिक्सला व्हॅल्यू नसते. डिटरमिनंट हॅज द व्हॅल्यू. चेक करा इथं काय सांगतोय. या ठिकाणी याचं क्रॉस मल्टिप्लाय करा. डिटरमिनंट असेल तर 4 - 2 आन्सर इज 2. आता चेक करा रे आन्सर 2 - 0 आन्सर इज 2. आता समजलं का. मला सांगा डिटरमिनंट चेंज झाला का रे. नाही झालं. दॅट इज द खासियत रूल नंबर 3. असे तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन्स घेतले. ऍडिशन सबट्रॅक्शन घेतलं रो मध्ये. एखादा स्केलर मल्टिपल घेतला तो काय मेंटेन ठेवतो. डिटरमिनंटची व्हॅल्यू मेंटेन ठेवतो. डिटरमिनंट व्हॅल्यू मात्र मेंटेन ठेवतो तो. दॅट इज द रूल नंबर 3. हे 3 रूल तुम्हाला सतत अप्लाय करायचं आणि करायचं काय ए इनवर्स काढायचा. ओके. बिफोर टेकिंग द ए इनवर्स वी विल सी वन एक्झाम्पल फर्स्ट. एक एक्झाम्पल पाहू आपण की हे ट्रान्सफॉर्मेशन्स कसे इम्प्लिमेंट करतात हे आपल्याला पाहायचं. लिहिलं तुम्ही सर्वांनी. लिहून घ्या पटकन. लिहून घ्या.
खरोखर झालं का सर्व? लिहिलं का? थोडा ब्लर आहे, थोडस वेअर करा. कॅमेरा ऑर्डर केलाय पण वेळ लागतोय नसेल. लिहिलं का सर्वांनी? सफिशियंट दिसणं एवढं आहे पण इनवर्स बेसिकली काढायचं आहे आपल्याला, पण त्याआधी तुम्हाला काही मेथड्स, स्टेप्स लर्न करावे लागतील. यू नीड टू फॉलो सम स्टेप्स. काही स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे. व्हॉट आर दॅट स्टेप्स? त्या स्टेप्स काय आहेत हे पहिले पाहायचं. एक 2 मिनिट्स द्या. 1 मिनिट. ओके. सो लक्ष द्या, एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. हाऊ टू गेट द ट्रान्सफॉर्मेशन्स कसे मिळवले जातात. ओके, टेक वन एक्झाम्पल. ए घ्या. ए मॅट्रिक्स इज सच दॅट -2, -3, 3 and 5. -2, -3, 3 and 5. -2, -3, 3 and 5. घेतलं? येस दिसतं. चेक कर. मंथन. -2, -3, 3 and 5. -2, -3, 3 and 5. लिहिले एलिमेंट्स. ओके, लक्ष द्या. याला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे आयडेंटिटी मध्ये. याला तुम्हाला ट्रान्सफॉर्म करायचं आहे आयडेंटिटी मध्ये. आयडेंटिटी मध्ये ट्रान्सफॉर्म करायचं तुम्हाला. लक्ष द्या. म्हणजे काय? आयडेंटिटी मॅट्रिक्स आय 1 0 0 1 मध्ये कन्वर्ट करायचं त्याला. 1 0 0 1 मध्ये कन्वर्ट करायचं तुम्हाला. 1 0 0 1 मध्ये कन्वर्ट करायचं. सो फर्स्ट एलिमेंट 1 आणायचं, त्यानंतर इथं 0 आणायचं, त्यानंतर इथं 1 आणि त्यानंतर लास्ट 0. म्हणजे या 1 चा हेल्प घेऊन हा 0 आणायचा. या 1 चा हेल्प घेऊन इथं 0 आणायचा. त्यानंतर इथं 1 तयार करायचा आणि त्यानंतर इथं 0 करायचा. रूल 3च आहेत आपल्याकडे. 3 rules are there. First rule, interchange of row with row or column with column, right? Rule number 2. काय रूल नंबर 2? रूल नंबर 2, एखाद्या नॉन झिरो स्केलरनी म्हणजेच एखाद्या व्हॅल्यूनी तुम्ही मल्टिप्लाय किंवा डिवाइड करू शकता. 0 व्यतिरिक्त नंबर असला पाहिजे आणि तो रिअल पाहिजे. तिसरा रूल. थर्ड रूल, addition of 2 row 2 columns can do with the help of non-zero again. ओके, ते 3 रूलच्या बाहेर जाणारच नाहीये कुठलाही क्वेश्चन. त्या 3 रूलच्या बाहेर जात नाही. आपल्याला टार्गेट सेट आहे. काय करायचंय? दिलेला मॅट्रिक्स आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट करायचंय तुम्हाला. दिलेला मॅट्रिक्स आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट करायचा आहे. म्हणजे काय? इथं 1 आणायचं आहे. फर्स्ट पोझिशन, फर्स्ट एलिमेंट 1. सेकंड एलिमेंट इथला 2 1 पोझिशनचा 0 आणायचा. त्यानंतर इथं 2 2 पोझिशनचा एलिमेंट 1 आणायचा. त्यानंतर इथं 0 आणायचा. कोण सांगतं रे? कुठला रूल अप्लाय करून इथं 1 आणता येईल? इथं 1 आणण्यासाठी काय कराल? कोण सांगतं? इथं मला 1 आणायचं आहे. काय कराल? या पोझिशनला -2 आहे, तिथं मला 1 आणायचं आहे. व्हॉट टू डू? येस, काय कराल त्या ठिकाणी? कशामध्ये चेंज आहे? चेंज कशामध्ये आहे? सांगा पटकन. येस, पहिली प्रोसेस डिवाइडेड बाय -2 करू शकता. इथं -2 न डिवाइड केलं, करेक्ट? -2 न डिवाइड केलं की डायरेक्ट 1 मिळतं. एक प्रोसेस झाली. कोण सांगतं याच्यापेक्षा इझी अजून? कोण सांगतं?
कोण सांगतं? याच्यापेक्षा इझी काय आहे अजून? वन मोर. यस, करेक्ट. व्हेरी गुड मानसी, व्हेरी नाईस. मानसी प्लस का मायनस पण चेक कर व्यवस्थित. विवेक जोशी करेक्ट. मंथन ऍड +3 ऍड करू शकत नाही मंथन, दॅट इज द रॉंग. 4 टाइम्स ऑफ R1 3 टाइम्स ऑफ R2. कशाला दुर्वांकूर, सरळ सरळ विचार कर ना. यस प्रतीक्षा. सबट्रॅक्ट डायरेक्ट होत नसतं प्रतीक्षा, रॉंग आहे ते. मल्टिप्लाय विथ -2 स्वराज. -2 न कुठं मल्टिप्लाय करतो? रॉंग आहे. प्रसाद R2 - R1 करून बघ बरं, करून बघ, राईट आन्सर येईल का तुला? इथं 1 पाहिजे मला, इथं 1 पाहिजे. स्वराज मल्टिप्लाय विथ -2 कुणाला करतो? -2 कुणाला तरी मल्टिप्लाय होणार ना तो -2. प्रसाद रॉंग. तू चेक करत का नाही प्रसाद? R2 - R1 मला इथं 1 पाहिजे, इथं 1 पाहिजे. काय कराल? डिवाइड बाय -2 करेक्ट आहे. पुढे सांगा त्याच्या व्यतिरिक्त काय करणार? इझी सांगा, इझी. -2 + 1 असं होत नाही. 1 आणायचं कुठून ना, पण 1 आणणार कुठून? यस प्रसाद कांबळे, आता करेक्ट आहे. काय करणार? रो मध्ये 1 मध्ये इथं मला 1 रिक्वायर्ड आहे याच्याप्रमाणे, राईट. हे टार्गेट सेट आहे आपलं. काय करणार? इथं R1 मध्ये चेंज आहे तो इथं लिहिणार. R1 चे हेल्प, R1 ला मात्र कोणाची तरी हेल्प घ्यावी लागेल. मी 0 ने मल्टिप्लाय करू शकतो, -2 ने मात्र डिवाइड करू शकतो, -2 ने डिवाइड करू शकतो. पण त्याच्या व्यतिरिक्त मला दुसरी आयडिया लावायची आहे. दुसरी आयडिया, आय कॅन टेक द हेल्प ऑफ दिस वन. R2 ची हेल्प घ्या. R2 ची हेल्प घ्या ना. दिस इज द रूल नंबर 3. कशाचा यूज केला आपण? रूल नंबर 3 चा युटिलायझेशन केलं. रूल नंबर 3 चं युटिलायझेशन केलं. R1 + R2, R1 + R2. चेक करा, चेक करा. A हा इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स म्हणून कन्वर्ट असेल. A इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स म्हणून कन्वर्ट असेल. याला इक्विव्हॅलंट साइन म्हणतात. कुठलं साइन म्हणतात? इक्विव्हॅलंट साइन म्हणतात याला. इक्विव्हॅलंट साइन म्हणून येतो. यस, R1 + R2 हा फॉर्म. चेक करा. R1 किती आहे? R1 किती आहे? R1 हा -2 आहे. त्याच्या डोक्यावरती लिहा. R1 हा -2 आहे प्लस R2 किती आहे? R2 ची व्हॅल्यू 3 आहे. -2 + 3 सांगा रे किती? -2 + 3 किती झालं? 1. सो राइट इट हियर. चेंज कोणामध्ये आहे? R1 मध्ये. तो कायम इथं लिहित जायचं. चेंज R1 मध्ये आहे, लक्षात ठेवा. चेंज R1 मध्ये आहे. चेंज R1 मध्ये आहे, लक्षात ठेवा. सांगा रे, अर्धवट सोडता येईल का याला? या क्वेश्चनला अर्धवट ठेवता येईल का? अर्धवट ठेवता येणार नाही. पुढचा चेंज तुम्हाला घ्यावा लागेल. या दोन्ही मध्ये तुम्हाला चेंज आहे. -3 आणि 5 आहे. -3 आणि 5. -3 कशातला एलिमेंट आहे? R1 मधला एलिमेंट. -3 R1 मधला आहे. R2 मधला एलिमेंट 5. -3 + 5 किती आलं रे आन्सर? +2. कुठे लिहायचं पण तो? कुठे लिहायचा? या दोघांची ऍडिशन R1 मध्ये. या दोघांची ऍडिशन R1 रो मध्येच. R1 रो मध्येच. आन्सर किती? 2. अर्थ कळाला का? रो नंबर 2 चा काहीही चेंज नाही. 3 5 जशाला तसा. 3 5 जशाला तसा. झेपलं का हे? हे प्रत्येकाला झेपलं का? काय केलं? ही प्रोसेस समजली का? फर्स्ट पर्पज होता इथं 1 आणणं. इथं 1 आणणं हा पर्पज होता. रूल नंबर 3 वापरला आपण. रूल नंबर 3 वापरला. पर्पज होता आपला इथं 1 आणणं. पर्पज आपल्याला माहिती आहे. नेक्स्ट पर्पज 0 आणायचा. टू कसा लिहिला? चेक करा ना. -3 + 5 करा ना. इथं -3 कशाचा? R1 चा एलिमेंट. इथं -3 आहे. R1 चा एलिमेंट -3 आहे. बरोबर आहे? आणि R2 चा एलिमेंट करस्पॉन्डिंग, याला करस्पॉन्डिंग एलिमेंट किती आहे? 5. जसं तुम्ही या दोघांची ऍडिशन घेतली होती पूर्वी. या दोघांची ऍडिशन किती आली? -2 + 3 किती येतो? 1 येतो. तो इथं लिहिला. या दोघांची ऍडिशन घ्यावी लागेल तुम्हाला. अर्धवट रूल नाही अप्लाय होणार तो. सगळ्या एलिमेंटला अप्लाय होणार तो. सगळ्या एलिमेंटला अप्लाय होत राहणार तो पुढं. आता सांगा काय झालं इथं? 5 - 3 या दोघांची ऍडिशन -3 + 5 = 2. तो इथं लिहायचा. R2 मध्ये चेंज नव्हता. R2 मध्ये काही चेंज नव्हता. तो जशाला तसा ठेवला खाली.
आत्ताच विचारा, काय डाऊट असेल तर. आत्ताच विचारा, काय डाऊट असेल तर. R1 मध्ये चेंज आहे, R2 मध्ये चेंज नाही, हे समजून घ्या पहिल्यांदा. R1 मध्ये फक्त चेंज आहे, R2 ला टच नाही करायचा. R2 बद्दल काहीही सांगत नाहीये आपण, फक्त R1 बद्दल सांगतोय. आपलं पहिलं टार्गेट होतं, फर्स्ट टार्गेट आहे आपलं इथं 1 आणणं. फर्स्ट टार्गेट आहे इथं 1 आणणं. या 1 साठी आपण हे ट्रान्सफॉर्मेशन घेतलं. ओके, लक्ष द्या. तुम्ही हे समजून घ्या पहिलं की आपलं सिंपल टार्गेट होतं इथं 1 आणणं. बस. हा 1 -2 च्या ऐवजी 1 कन्वर्ट करायचा. -2 च्या ऐवजी 1 कन्वर्ट करायचा आहे. रूल नंबर 2 पण अप्लाय होतो, असं काही नाहीये. इथं तुम्ही -2 न डिवाइड करा, इथं -2 न डिवाइड करा. -2 न डिवाइड केल्यास सुद्धा 1 येऊ शकतो. पण मला थोडासा डिफरंट व्ह्यू द्यायचा होता तुम्हाला. तुमच्या हे लक्षात आलं का? 2 रो आपण ऍड करू शकतो ना, 2 रो ऍड करू शकतो. R1 R2 ची ऍडिशन घेऊ शकतो मी या ठिकाणी. R1 R2 ऍड करू शकतो. R1 R2 जर ऍड करायचे असतील तर इथला 3, इथला -2, इथला 3, इथला -2 याच्या डोक्यावरती लिहा. समजून घ्या पहिल्यांदा, काही घाई नका करू, काही घाई करू नका. हे एकदा समजलं की झालं. खूप सिंपल आहे हे. एकदा समजलं की सिंपल आहे. जोपर्यंत तुम्ही विचार नाही करणार तोपर्यंत होणार नाही. आपण R1 ची व्हॅल्यू किती आहे? R1 ची व्हॅल्यू या ठिकाणी R1 ची व्हॅल्यू या ठिकाणी -2 आहे. R1 ची व्हॅल्यू -2 आहे. R1 ची व्हॅल्यू -2 आहे. बरोबर आहे. नेक्स्ट इथं चेक करा, R2 किती आहे? 3. आन्सर किती आलं? 1. तो 1 मी इथं लिहिलं. कशामुळं? R1 मध्ये चेंज आहे. नेक्स्ट आता हाच रूल या 2 एलिमेंटला अप्लाय होणार. शुअर, अर्धवट राहणारच नाहीये क्वेश्चन. प्रत्येक वेळेस तसं होत जाणार आहे. या दोघांना जसं अप्लाय केलं तसं या दोघांना अप्लाय होणार. तो सांगा मग. R1 मधला एलिमेंट -3, R2 मधला एलिमेंट +5. आन्सर इज 2. वी आर टेकिंग चेंज इन R1, नॉट इन R2. R2 मध्ये काहीही चेंज नाहीये आपला, सगळं R1 मधला चेंज आहे. आणि तो फक्त 1 यावा म्हणूनच आपण एवढा फॉर्म घेतलेला आहे. इथं 1 आला, झालं तो का. आता मला सांगा, या ठिकाणी मला 0 आणायचा आहे, इथं 0 आणायचा आहे. काय करावं लागेल सांगा? आता मी 0 ने मल्टिप्लाय किंवा डिवाइड करू शकत नाही. काय करावं लागेल? सिंपलचा विचार करा, कशामध्ये चेंज आहे त्याचा विचार करा. सिंपल, कशामध्ये चेंज आहे? R2 मध्ये चेंज आहे. गॉट इट? R2 मध्ये चेंज आहे. R2 मध्ये चेंज आहे. एकदा रो एकदा कॉलम वापरायचा नाही. रो असतील तर रो ट्रान्सफॉर्मेशन घ्यायचे, कॉलम असतील तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन होते. एक रो वापरायचा, एकदा कॉलम वापरायचा, नो रूल. एकदा कॉलम एकदा रो तसं करायचं नाही. रो तर सगळे रो वापरायचे, कॉलम तर सगळे कॉलम वापरायचे. क्लिअर? इज दॅट क्लिअर? रो तर रोच वापरायचे, कॉलम तर कॉलमच वापरायचा. अर्धा रो अर्धा कॉलम तसं करायचं नाहीये. ओके ना. इथं मला 0 आणायचं आहे, इथं मला 0 आणायचं आहे, इथं 0 आणायचं आहे. म्हणजे R2 आहे, R2 चा एलिमेंट 3 आहे हे आपल्याला समजतं. -3 केल्यास 0 होऊ शकतो, पण हा फक्त 3 घेऊ शकतो का? 3 घेऊ शकत नाही. 3 घेऊ शकत नाही डायरेक्टली. आय विल टेक द हेल्प ऑफ अनदर रो. अनदर रो आपल्याकडे उरला कोणता मग? R2 मध्ये चेंज पाहिजे,
एकच रो उरला, दॅट इज R1. सो टेक इट R1. कळालं कसं ट्रान्सफॉर्मेशन तयार झालं? टार्गेट अचीव. टार्गेट अचीव किती पाहिजे इथं? 0 पाहिजे. तो इथे आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स मुळे तो इथे आहे. करेक्ट? करेक्ट का? हे समजलं का कुठून आलं ते? चला स्टार्ट द प्रोसेस अँड कन्वर्ट इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स. हा इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स म्हणून तयार होतो. सांगा किती मग? किती आता? R2 चा एलिमेंट R1 मध्ये काही चेंज नाहीये. R1 रो नंबर 1 नो चेंज कीप ऍज इट इज. रो नंबर 1 नो चेंज कीप ऍज इट इज. जसं तसं ठेवलं. रो नंबर 1 नो चेंज कीप ऍज इट इज. ओके. यस, सिंगल एलिमेंट कन्वर्ट करायचे. एकदा हा एलिमेंट कन्वर्ट करायचा, एकदा हा एलिमेंट कन्वर्ट करायचा, एकदा हा एलिमेंट, एकदा हा एलिमेंट. दॅट्स इट. बरोबर आहे. करेक्ट. एक एक एलिमेंट तुम्हाला कन्वर्ट करायचं. ओके, इथं 1 आणला. आता 0 चा टार्गेट आहे आपला. चेक करा कसं झालं ते. R2 3 आहे. लिहा त्याच्या डोक्यावरती. मायनस 3 टाइम्स पेन्सिलने लिहा. R1 किती आहे करस्पॉन्डिंग? R1 करस्पॉन्डिंग, याला करस्पॉन्डिंग म्हणायचं. याला करस्पॉन्डिंग 3 चा करस्पॉन्डिंग 1 आहे. इथं लिहा. इथं 3 घेतलं की इकडे 1 घ्यायचा. इथला 3 इथे मायनस इथला 3 इथं. R1 चा एलिमेंट 1 आहे. सो 3 मायनस 3 0 झाला. इथं 0 ठेवा. हे रफ कॅल्क्युलेशन करा साइडला. याच्यामध्ये नका टाकू. हे स्वच्छ आणि नीट क्लीन दिसलं पाहिजे. रफ कॅल्क्युलेशन करा साइडला, तुम्हाला जिथे करायचं तिथे. रफ कॅल्क्युलेशन ठेवा. ओके, या दोन एलिमेंटचं कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. या दोन एलिमेंटचं कॅल्क्युलेशन इथं लिहायचं आहे. या दोन एलिमेंटचं कॅल्क्युलेशन R2 म्हणून इथं लिहायचंय तुम्हाला. या दोन एलिमेंटचं कॅल्क्युलेशन R2 म्हणून इथं लिहायचंय तुम्हाला. या रो नंबर 2 मध्ये वापरायचंय. रो नंबर 1 नो चेंज ऍज इट इज. रो नंबर 1 नो चेंज ऍज इट इज. रो नंबर 2 सोबत डील चाललंय आपला. ओके, सांगा नेक्स्ट. R2 चा एलिमेंट किती आहे? 5 मायनस 3 टाइम्स ऑफ R1 करस्पॉन्डिंग किती आहे? 2. 5 मायनस 6 किती आला? -1 झालं. नेक्स्ट टार्गेट. इथं 1 आलं, इथं 0 आलं. या ठिकाणी किती? या ठिकाणी किती? किती आणायचा? 1. कसा आणायचा? कसा आणायचा? कसा आणायचा 1? इथं 1 कसा आणणार? इथं 1 आणायचं. मला काय करावं लागेल? आय कॅन मल्टिप्लाय बाय व्हॉट? याला तुम्ही कशाने मल्टिप्लाय करणार? -1 ने. -1 ने मल्टिप्लाय करणार. सो रो नंबर कितवा? रो नंबर 2 मायनस साइन रो नंबर 2. रो नंबर 2 ला -1 ने मल्टिप्लाय. करेक्ट. रो नंबर 2 ला -1 ने मल्टिप्लाय. सो इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स तयार होतं. इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स तयार होतं. काय होईल? रो नंबर 1 नो चेंज ऍज इट इज. रो नंबर 1 नो चेंज कीप जशाला तसं. बरोबर आहे. नेक्स्ट. मायनस ने रो नंबर 2 ला मल्टिप्लाय करा. 0. मायनस ने रो नंबर 2 ला मल्टिप्लाय करा. +1. आला का रे? 1 0 1 झालं. 1 आला, 0 आला, 1 आला. एकच टार्गेट राहिला आपला. एकच टार्गेट. याला किती करायचं? 0. कितवा रो? कितवा रो? कितवा रो? रो नंबर किती आता? 2 ने डिवाइड करून चालेल का रे तिथं? 2 डिवाइड करून चालेल का? इथं डिवाइड मल्टिप्लाय करून चालेल का? इथं मला 0 आणायचा. 0 ने मी मल्टिप्लाय करू शकत नाही. करेक्ट. मला इथं चेंज घ्यायचा आहे. इथं किती आणायचं आहे मला? 0. चेंज कोणामध्ये आहे? चेंज कशामध्ये आहे? चेक करा पहिल्यांदा. चेक R1 मध्ये. चेंज R1 मध्ये आहे. सो राइट इट R1. राइट इट R1. R1 मधला चेंज आहे. R1 किती आहे पण? R1 2 आहे. R1 2 आहे. -2 डायरेक्ट घेता येईल का? 2 - 2 घेता येईल का? रॉंग आहे. 2 - 2 0 होतो, पण R1 -2 घेता येणार नाही. घेता येणार नाही. विथ द हेल्प ऑफ. वर्ड काय वापरायचा? विथ द हेल्प ऑफ. हेल्प घ्या. कोणाची हेल्प घेणार? R2 ची हेल्प घेणार. R2 मधला हा एलिमेंट आपल्याला सेफर साइड आहे. दॅट इज R2. 2 R1 -2 times of R2. R1 -2 times of R2. Are you getting my point? समजतं का हे? ऑटोमॅटिकली ट्रान्सफॉर्मेशन तयार होत चालले का? तुमच्याकडे टार्गेट आहे. इथं 1 आणणं, इथं 0 आणणं, इथं 1 आणणं, इथं 0 आणणं.
बरोबर हे ट्रान्सफॉर्मेशन काय होतात, तयार होतात, त्या पद्धतीने ते तयार होतात. सांगा लास्ट ट्रान्सफॉर्मेशन नंतर मॅट्रिक्स काय असेल, ए इक्विव्हॅलेंट मॅट्रिक्स काय असेल. इथं 1 राईट, सेकंड रो नो चेंज, सेकंड रो नो चेंज, जशाला तसं इफ ऍज इट इज ठेवायचं. नेक्स्ट हा जो आहे इथं 1 पाहिजे मला, मायनसने मल्टिप्लाय केलं, त्याला मायनसने मल्टिप्लाय केलं, कशाला, R2 ला मायनसने मल्टिप्लाय केलं, दॅट्स इट, 0 1 आलं. इथं मला 0 पाहिजे, म्हणजे R1 मध्ये 0 पाहिजे मला, बरोबर आहे. R1 मध्ये मला 0 पाहिजे. R1 -2 चालेल का, R1 -2 चालणार नाही. R1 चा एलिमेंट चेक करा, इथे किती आहे, 2 आहे, याच्या डोक्यावरती 2 लिहा. -2 चालेल का, नाही. R2 ची हेल्प घ्यावी लागते ना, R2 1 आहे, R2 1 आहे. करा कॅल्क्युलेशन, 2 - 2 किती झालं, 0. त्याच्या आधी R1 चा एलिमेंट 1 आहे, -2 टाइम्स ऑफ R2 चा एलिमेंट 0 आहे. R2 चा एलिमेंट 0 आहे, R2 चा एलिमेंट 0 आहे. R2 is 0, R1 is 1. 1 minus 0, 1 राहतो त्या ठिकाणी. तुम्ही ऑब्झर्व करा, हे ट्रान्सफॉर्मेशन व्यवस्थित ऑब्झर्व करा, तुम्हाला कळेल. काय ऑब्झर्व करायचंय, इथं मला 0 आणायचा आहे, काय करता येईल हे स्वतःला विचारा. इथं मला 0 आणायचा आहे, 0 ने मल्टिप्लाय करू शकत नाही, 0 ने मल्टिप्लाय डिवाइड करू शकत नाही, दॅट इज द रूल. इथं R1 मध्ये चेंज आहे, हे पहिले तुम्ही सेट करा माइंड मध्ये. R1 मध्ये या रो मध्ये इथं मला 0 आणायचं आहे, म्हणजे रो नंबर 1 चं काम आहे, रो नंबर 1 लिहिला, परत तो जशाला तसा लिहायचा. हेल्प कोणाची घ्यायची सध्या तरी माहित नाही, पण R1 मधला एलिमेंट 2 आहे, इथं लिहा 2. आता त्याच्यामधून 2 सबट्रॅक्ट केला की 0 होणार आहे, 2 - 2 केलं 0 होणार आहे. पण हा 2 एम्प्टी ठेवून चालत नाही, हा या पद्धतीने लिहिता येत नाही, रॉंग आहे. कुणाची हेल्प घ्यायची, आपल्याकडे राहिलंच R2 ची हेल्प घ्यायची. चेक करा, R2 चा करस्पॉन्डिंग एलिमेंट किती आहे, 1 आहे. R2 चा करस्पॉन्डिंग एलिमेंट 1 आहे. सो 2 - 2 becomes 0. सो 1 0 0 1 A हा तुम्ही कन्वर्ट केला, कशामध्ये, आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट केला. येस, कधी कधी एक्झाम मध्ये असं येऊ शकतं का, येऊ शकतं, पण आतापर्यंत कधी विचारलेलं नाही, आतापर्यंत कधीही विचारलं गेलेलं नाही, पण याचा यूज मात्र आहे ए इनव्हर्स साठी. आता ए इनव्हर्स काय आहे हे प्रत्येकाने लिहिलं का, सगळं हे लिहून ठेवलं का, हेच एक्झाम्पल, याच्यासाठी तुम्हाला इनव्हर्स काढायचा, सपोज याच एक्झाम्पलचा तुम्हाला ए इनव्हर्स काढायचा आहे विथ द हेल्प ऑफ ट्रान्सफॉर्मेशन मेथड. सो राईट डाऊन, लिहून ठेवा. काय लिहायचं क्वेश्चन, फाइंड ए इनव्हर्स बाय युजिंग ट्रान्सफॉर्मेशन मेथड. Find A inverse by using transformation method. Find A inverse by using transformation method. Find A inverse by using transformation method. Okay. What is the method? लक्ष द्या. Transformation method म्हटलं की काय लिहायचं, A into A inverse equal to I. First determinant find out कर. कधीही A इनव्हर्स काढण्यापूर्वी काय केलं पाहिजे, डिटर्मिनंट. व्हॉट इज द डिटर्मिनंट व्हॅल्यू ऑफ A, -2 -3 3 5. ओके, सो डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू -10 minus of 3 -3 -10 minus becomes +9. So answer is -1. So determinant of A equal to -1. Determinant of A equal to -1. Determinant of A equal to -1. मला A inverse काढायचा आहे. So first thing, determinant of A is not equal to 0. A inverse is exist. झालं पहिलं वर्क, 1 मार्क, डायरेक्ट 1 मार्क. क्वेश्चन किती मार्कचा असू द्या,
तुम्हाला पहिल्या स्टेपला 1 मार्क. ए इनव्हर्स इज एक्झिस्ट एवढं लिहिण्याला 1 मार्क असतं. झालं इथपर्यंत क्लिअर? ए इनव्हर्स इज एक्झिस्ट हा पार्ट झाला इथं. ओके, नेक्स्ट आता आपल्याला वापरायचं कंपल्सरी असतं एक्झाम मध्ये बाय युझिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. मेन्शन असतं क्लिअरली बाय युझिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. ओके, सो आपल्याला या ठिकाणी रो ट्रान्सफॉर्मेशन वापरायचं. डेफिनेशन वापरा. ए इंटू युटिलाइज करा डेफिनेशन. ए इंटू ए इनव्हर्स काय असतो? आयडेंटिटी मॅट्रिक्स. ए इंटू ए इनव्हर्स इज द आय. ए इंटू ए इनव्हर्स इज द आय. आयडेंटिटी मॅट्रिक्स. सांगा ए किती? ए किती? -2 -3 3 5. हा ए झाला. ए इनव्हर्स जशाला तसा ठेवा. आय आय म्हणजे किती रे? 1 0 0 1. 1 0 0 1 हा तुमचा आयडेंटिटी मॅट्रिक्स. फर्स्ट टार्गेट काय होतं आपलं? आता लक्ष द्या. याला कन्वर्ट करतात आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये. याला आयडेंटिटी मॅट्रिक्स इकडला ए इनव्हर्स आणि हा नवीन मॅट्रिक्स तयार होतो. नवीन मॅट्रिक्स तयार होतो हा न्यू मॅट्रिक्स. हा काय तयार होतो? न्यू मॅट्रिक्स. एक नवीन मॅट्रिक्स तयार होतो. लक्ष द्या. आय इंटू ए इनव्हर्स झाला. मग हे ए इनव्हर्स ची व्हॅल्यू झाली. हे ए इनव्हर्स ची व्हॅल्यू झाली. आता हा नवीन मॅट्रिक्स कसा मिळवायचा? बाय युझिंग ट्रान्सफॉर्मेशन. लेफ्टला जे ट्रान्सफॉर्मेशन वापरतात तेच ट्रान्सफॉर्मेशन राईटला वापरायचं. लेफ्टला जे ट्रान्सफॉर्मेशन वापरणार आहात तेच ट्रान्सफॉर्मेशन राईटला वापरायचं. म्हणजे काय? याला तुम्ही आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करा. आता मी शिकवलं तुम्हाला हा आयडेंटिटी मध्ये कसा आणायचा. त्याच्यासाठी पहिलं ट्रान्सफॉर्मेशन काय होतं? इथं 1 पाहिजे होतं मला. काय केलं होतं आपण? काय केलं होतं? या क्वेश्चन साठी आपल्याला इथं 1 रिक्वायर्ड होता. काय केलं त्याच्यासाठी तुम्ही? रो नंबर किती मध्ये चेंज आहे याचा आयडेंटिटी तयार करायचा आहे. शिकवलंय मी आता तुम्हाला. आयडेंटिटी कसा तयार करायचा हे शिकवलेलं आहे. स्टार्ट. पहिल्यांदा R1 मध्ये चेंज आहे. R1 प्लस R2 या दोघांची ऍडिशन घ्यायची. ओके, सो ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी लिहून ठेवतोय. R1 प्लस R2 घ्यायचा आहे मला. मग तो लेफ्टला पण वापरायचा, राईटला पण वापरायचा. अर्थ समजला? लेफ्टला पण वापरायचा, राईट साइडला पण वापरायचा कंटिन्युअस. आणि चालू ठेवा आणि सांगा याचा आन्सर किती मग फायनली. सो स्टार्ट द प्रोसेस. रो नंबर 2 मध्ये चेंज नाहीये. ओके, तो मी पहिल्यांदा लिहितो. सेफ झोन मध्ये जा. सेफ झोन काय सांगतो? रो नंबर 2 मध्ये चेंज नाही. लेफ्टला पण नाहीये, राईटला पण नाहीये. लेफ्टला राईटला रो नंबर 2 मध्ये चेंज नाही. कशामध्ये चेंज आहे? R1 मध्ये चेंज आहे. R1 मध्ये चेंज आहे. R1 मध्ये चेंज आहे. सो टेक इट चेंज इन R1. सांगा रे R1 मधला चेंज काय असेल मग? R1 मधला चेंज काय असेल? R1 मधला चेंज सांगायचं. ओके, करा. इथे दोघांची ऍडिशन घेतली. -2 + 3 आन्सर 1 येणार. 1 इथं आलं. आपला तो पर्पज होता. रो नंबर 2 जशाला तसा आहे. रो नंबर 2 जशाला तसा. ओके, नेक्स्ट या दोघांची ऍडिशन घ्या. या दोघांची घेतली. या दोघांची ऍडिशन घेऊन R1 मध्ये लिहायचं. बरोबर आहे ना? या दोघांची ऍडिशन घेतली, R1 मध्ये लिहिलं. या दोघांची ऍडिशन R1 मध्ये लिहायचं. -3 + 5 आन्सर इज 2. सो तो 2 इथं लिहा. झाली. लेफ्ट हँड साइड कन्वर्ट. नाउ राईट हँड साइड. राईट हँड साइड लिहायचं आहे तुम्हाला आणि हेच वापरायचं. युटिलाइज मात्र हेच करायचं. सांगा R1 + R2 ची ऍडिशन. 1 + 0 किती रे? 1 + 0 लिहायचं कुठं? R1 मध्ये. लिहायचं R1 मध्ये. याला टार्गेट करतोय आपण. सांगा या दोघांची ऍडिशन 0 + 1 0 + 1 या दोघांची ऍडिशन R1 मध्ये लिहायचं. झेपलं हे? जे ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही लेफ्टला वापरणार आहे तेच ट्रान्सफॉर्मेशन राईटला वापरायचं. जे ट्रान्सफॉर्मेशन लेफ्टला वापरणार आहे तेच ट्रान्सफॉर्मेशन राईटला वापरा आणि ठेवा कंटिन्युएशन. नेक्स्ट टार्गेट काय आपलं? या 1 चा यूज करून इथं 0 आणायचा. या 1 चा यूज करून इथं 0 आणायचा. चेक करा प्रोसेस. विसरलं की इथं यायचं. पहिलं टार्गेट 1 आणायचा. या 1 चा यूज करून इथं 0 आणायचा. त्यानंतर 1 मिळवायचा या साइडचा. या 1 चा यूज करून इथं 0 मिळवायचा. दॅट्स इट. दिस इज द प्रोसेस. ऑटोमॅटिकली ट्रान्सफॉर्मेशन्स मिळत जाणार तुम्हाला. आपलं नेक्स्ट टार्गेट काय आहे? इथं 0 आणणं. म्हणजे R2 मध्ये चेंज घ्यायचा आहे. R2 लिहायचा आहे. इथं मला 0 आणायचा आहे.
बरोबर आहे. इथं 0 आणायचं म्हणजे इथं ऑलरेडी किती आहे 3. 3 मायनस 3 करून चालेल का रे? 3 मायनस 3 करून चालेल का? हा 0 होतो ना. 3 मायनस 3 0 ना. इल्ले चालणार नाही. काय करणार मग? हेल्प घेणार. कोणाची हेल्प घेणार? कोणाची हेल्प घेणार? एकच रो राहिला आपल्याकडे शिल्लक R1. म्हणून या ठिकाणी 1 आणून ठेवलं. म्हणून पहिलं काम केलं या ठिकाणी 1 आणलं. त्याचा पर्पजच आहे इथं 1 आणण्याचा. करेक्ट? सो नाव लेफ्ट हँड साइड R1 मध्ये काही चेंज आहे का? नाही. ते बिचारे एलिमेंट उचला R1 मध्ये ठेवा. लेफ्ट साइडचे पण आणि राईट साइडचे पण. राईट साइडचे पण उचला तशाला तसे ठेवा. यांचं काही काम नाही आहे सध्या. ज्यांचं काम नाही ते उचलून पहिले सेफ कर साइड मध्ये. आपल्याला आनंद वाटतो, यस आपल्याला येतं बाबा. अजून केलं तर काहीच नाही तुम्ही. केलं तर काहीच नाहीये तुम्ही अजून. फक्त तुम्ही ज्याच्यामध्ये चेंज नाही ते जसं तसे उचलून ठेवले. बरोबर आहे. आता खरा चेंज घ्यायचा आहे तुम्हाला. काय चेंज? R2 किती आहे रे इथं? 3 मायनस 3 टाइम्स ऑफ करस्पॉन्डिंग एलिमेंट 1. 3 मायनस 3 किती रे? 0. हे शिकवलंय मी तुम्हाला ऑलरेडी. ओके, हे झालं फर्स्ट. पुढे त्याच्या पुढं R2 मधला एलिमेंट 5 मायनस 3 टाइम्स ऑफ R1 मधला एलिमेंट करस्पॉन्डिंग म्हणायचं याला. इथला 5 घेतला की इथला 2 घ्यायचा. इथला 5 घेतला इथला 2 घ्यायचा. इथं याच्या डोक्यावरती 2 म्हणजे किती झालं रे? -1. हे सगळे कॅल्क्युलेशन साइडला करा. परत सांगतोय इथं लिहू नका. इथं खिचडी होऊन जाईल. मला ते रफ करता येतं म्हणून मी लिहितोय तिथं. मला रफ करता येतं म्हणून मी तिथं लिहितोय समजण्यासाठी तुम्हाला. तुम्ही हे सगळं साइडला केलं पाहिजे. कॅल्क्युलेशन साइडला करा तुम्ही. रफ कॅल्क्युलेशन साइडला ठेवा. ओके, हा झाला या साइडचा पार्ट. नाउ एंटर टू द राइट हँड साइड. राइट साइडला टर्न करा. ओके, R2 किती आहे रे इथं? 0 मायनस 3 टाइम्स ऑफ करस्पॉन्डिंग एलिमेंट 1. आन्सर किती? -3. सो कीप इट हियर -3. कसं आणलं सर? कुठून आणलं ते काय कळलं सर? अरे राजा, इथून 0 उचल. इथं ठेवायच्या डोक्यावरती. -3 कशाला तसं. आता 1 कुठून आणायचा? R1 मधून. हा एलिमेंट 0 आणि 1 चं कॅल्क्युलेशन चाललं. आता 1 आणि 1 चं कॅल्क्युलेशन करायचं. त्यानंतर 1 आणि 1 चं कॅल्क्युलेशन करायचं. हे रफ करा. बरोबर आहे. आता R2 मधला एलिमेंट किती आहे? 1. इथं लिहा -3 टाइम्स ऑफ करस्पॉन्डिंग एलिमेंट 1. आन्सर इज -2. झालं. लेफ्टला हेच ट्रान्सफॉर्मेशन, राईटला हेच ट्रान्सफॉर्मेशन. लेफ्ट कशात कन्वर्ट होणार आहे? लेफ्ट कन्वर्ट होणार आहे आयडेंटिटी मध्ये. राईट कशात कन्वर्ट होणार आहे? इनव्हर्स मध्ये जाणार आहे. ऑटोमॅटिकली हा इनव्हर्स मध्ये तयार होतो. इनव्हर्स मध्ये जातो तो. नेक्स्ट सांगा, नेक्स्ट काय? आपलं टार्गेट 1 0 कंप्लीट आहे. ओके, 1 आणि 0 कंप्लीट झालेलं आहे. नेक्स्ट टार्गेट 1 झालं, 0 झालं. नेक्स्ट टार्गेट आपलं 1 आणणं. 1 आणायचं. इथं मला 1 आणायचं आहे. सिंपल आहे. निगेटिव्हने मल्टिप्लाय करा. धाड इथं धाड, इथं धाड, इथं धाड, इथं धाड टाकून द्या. निगेटिव्ह साइनने मल्टिप्लाय करा. कशाला पण? रो नंबर 2 ला. रो नंबर 2 ला निगेटिव्ह साइनने मल्टिप्लाय. रो नंबर 2 ला मायनस साइनने मल्टिप्लाय. का? इथं 1 पाहिजे म्हणून. कुठल्याही नंबरने मल्टिप्लाय करू शकतो, डिवाइड करू शकतो, एक्सेप्ट 0. एक्सेप्ट 0. 0 सोडून कुठल्याही नंबरने मल्टिप्लाय डिवाइड करू शकतात. एक्सेप्ट 0, नॉन 0 म्हणतात त्याला. नेक्स्ट 1 2 रो नंबर 1 नो चेंज. लिहिण्याचा आनंद मिळवा. येतं आपल्याला काहीतरी, त्याचा आनंद घ्या पहिल्यांदा. जे येतं ते लिहून ठेवा. ज्याच्यामध्ये चेंज नाही ते लिहून ठेवा. ज्याच्यामध्ये चेंज आहे ते घ्या. आता मायनस काही फरक पडणार नाही 0 ला. इथं 1, इथं -3 +3 -2 +2. गेट इट? झालं. आपण टार्गेटच्या फार जवळ आहे. आता आपले 3 टार्गेट कंप्लीट. 1 0 1. आता एवढाच राहिला आपला. हा टार्गेट राहिला. इथं मला 0 आणायचा आहे. कशामध्ये आहे तो? R1 मध्ये आहे. बरोबर आहे. R1 मध्ये हा एलिमेंट 2 आहे. सॉरी, R1 मध्ये तो एलिमेंट 2 आहे. -2 केला तर 0 होतो, पण तसं चालत नाही. -2 केल्या 0 होणार तो. 2 - 2 0 चालणार. बरोबर आहे. पण विथ द हेल्प ऑफ व्हॉट? R2. कशाची हेल्प घेतली पाहिजे? पण R2 ची हेल्प कंपल्सरी घेतली पाहिजे. सांग रे काय झालं मग? तेच ट्रान्सफॉर्मेशन लेफ्टला, तेच ट्रान्सफॉर्मेशन राईटला. ए इनव्हर्स असेल.
कुणामध्ये चेंज नाहीये, ज्याच्यामध्ये चेंज नाही ते उचला ठेवा, ज्याच्यामध्ये चेंज नाही ते उचला आणि ठेवा. R2 मध्ये काही चेंज नाहीये, 0 1 बिचारे जसे तसे उचलून ठेवायचे. त्याच्यामध्ये चेंज नाही ते जसे तसे ठेवायचे. चेंज कोणामध्ये आहे? थिंक अँड आन्सर. थिंक अँड आन्सर. R1 किती आहे? R1 1 आहे, मायनस 2 टाइम्स ऑफ R1 1 आहे, मायनस 2 टाइम्स ऑफ R2 किती आहे? 0. म्हणजे एलिमेंट किती आला? 1. 1 इज द आन्सर. लक्ष द्या, या दोघांचं कॅल्क्युलेशन करतोय आपण आणि ते इथं ठेवा. झाला फर्स्ट. परत या दोघांचं कॅल्क्युलेशन इथं ठेवा, या दोघांचं कॅल्क्युलेशन इथं ठेवा. सांगा काय? सांगा काय? R1 किती आहे रे राजांनो? 2 मायनस 2 टाइम्स ऑफ R2 ची हेल्प घेतली होती आपण म्हणून तो 0 आला. झालं का? लेफ्ट हँड साइड कंप्लीट सर्वांचं. लेफ्ट साइड कंप्लीट झाली का? लेफ्ट साइड कंप्लीट. येस विवेक जोशी, आय थिंक आन्सर करेक्ट आहे. ओके, सांगा या ठिकाणी आता इथं हाच रूल पलीकडे वापरायचा, हाच रूल पलीकडे वापरायचा, हेच ट्रान्सफॉर्मेशन पलीकडे वापरायचं. R1 1 आहे, मायनस 2 टाइम्स ऑफ R2. R2 किती आहे? 3. म्हणजे आन्सर किती झालं? -5. या दोघांचा यूज मी इथं केलं, या दोन एलिमेंटचा यूज इथं. हा 3 R2 चा आहे, हा 1 R1 चा आहे. यस करेक्ट. अथर्व, अथर्व करेक्ट आहे. सांगा रे नेक्स्ट. पुढचा, पुढं किती? R1 किती रे? R1 1 आहे, मायनस 2 टाइम्स ऑफ R2 किती आहे? 2. आन्सर -3. झालं इथपर्यंत सर्वांचं? झालं का? सांगा मला, हा कोण आहे? आयडेंटिटी. हा कोण आहे? इनव्हर्स. हा कोण आहे? ट्रान्सफॉर्म झालेला मॅट्रिक्स आहे, राईट? हा पण ट्रान्सफॉर्म झालेला मॅट्रिक्स आहे, पण हा आय आला, आय इंटू ए इनव्हर्स. आय इंटू ए इनव्हर्स इक्वल टू -5 -3 3 2. बरोबर आहे? आय इंटू समथिंग मॅट्रिक्स समथिंग 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 ए इनव्हर्स इज द आन्सर. काढून पहा adjoint मेथडने, यू विल गेट द सेम आन्सर. ए इनव्हर्स तुम्ही adjoint मेथडने जर काढला तर सेम आन्सर येतं, सेम आन्सर येतं. ए इनव्हर्स जर तुम्ही adjoint मेथडने काढला तर सेम आन्सर येतं. चेक करून पहा तुम्ही, चेक करून पहा. क्लियर? क्लियर का? देऊ एक क्वेश्चन? एक क्वेश्चन देऊ का? थ्री बाय थ्रीचा घेऊ आपण. 3/3 चा पहिल्यांदा आपण आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट करू आणि त्यानंतर या पद्धतीने जाऊ आपण. ओके, तर फर्स्ट 3/3 वी विल कन्वर्ट. मग काय झालं? ओके, फर्स्ट रो 3/3 साठी 0 1 2 ए मॅट्रिक्स आहे सपोज. याला तुम्हाला आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट करायचं आहे, फक्त इनव्हर्स काढायचं नाहीये. 0 1 2 1 2 3 and 3 1 1 याचा आपण adjoint मेथडने इनव्हर्स काढलेला आहे. 0 1 2 1 2 3 3 1 1 हा मॅट्रिक्स मला आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट करून द्या पहिल्यांदा. हाऊ टू डू दॅट? आयडेंटिटी कसा कन्वर्ट करायचा पहिल्यांदा ते पाहू आपण. 3/3 साठी काय रूल आहे? 3/3 साठी सेम 3 रूल्स आहेत, पण आयडेंटिटी मात्र त्याचा काय असेल? 3 रो 3 कॉलम्स. 3 रो 3 कॉलम्स. हाऊ टू गेट दॅट? हाऊ टू गेट दॅट? ओके, तो या पद्धतीने मिळवतात. लक्ष द्या, इथं 1 आणायचं. 1 या 1 चा हेल्प घेऊन खालचा एलिमेंट 0 घ्यायचा, त्याच्या खालचा एलिमेंट 0. ओके, म्हणजे 1 0 0 तयार झालं. 1 0 0 आयडेंटिटी मॅट्रिक्स तयार करायचा. ओके, नेक्स्ट इथं मिडलचा 1 आणायचा. मिडलचा 1 आणायचा, त्याचा हेल्प घेऊन अप साइडचा 0, त्याचा हेल्प घेऊन डाऊन साइडचा 0. म्हणजे तुमच्या इथला एलिमेंट तयार झाला. 0 1 0 या 1 चा हेल्प घेऊन याचा 0, या 1 चा हेल्प घेऊन याचा 0 मिळवायचा.
त्यानंतर या साईडचा 1 आणा, अप साईडला जा 0, परत अप साईडला जा 0, म्हणजे लास्ट कॉलम या ठिकाणी 1 आणायचा, त्याचा यूज करून हा 0 आणायचा, या 1 चा यूज करून इथं 0 आणायचा. दिस इज द मेथड. ही मेथड तुम्हाला फॉलो करायची. चेक करा फॉलो करताना काय स्टेप्स येतील. फॉलो करताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे 1 पाहिजे. हू सेज हाऊ टू गेट 1 हियर? 1 कसा आणता येईल इथं? आपल्याकडे 3 रूल आहेत. चेक द 3 रूल्स. चेक द 3 रूल्स. 3 रूल चेक करा आपल्याकडे काय काय आहेत. 3 रूल आहेत आपल्याकडे. चेक दॅट 3 रूल्स फर्स्ट. करेक्ट? 3 रूल्स चेक करा. सोप्पा सांगा, त्याच्यातल्या 3 पैकी सोप्पा कुठला ते सांगा पहिल्यांदा. कॅन आय चेंज R1 R2? R1 R2 मध्ये चेंज केलं तर का R1 प्लस R2 करणार? विच वन विल बी प्रिफर्ड? आय थिंक R1 आणि R2 मध्ये इंटरचेंज घेतलेला बेटर राहील. राईट? R1 R2 एक्सचेंज. राईट? ऍड केलं तरी चालेल. ऍड केलं तरी चालेल. ऍड करून नंबर वाढतात, लक्षात ठेवा. ऍड केले की नंबर वाढतात. अवॉइड दॅट. अवॉइड दॅट. इंटरचेंज केल्यास नंबर इन्क्रीज होत नाही. कॅल्क्युलेशन ट्रबल वाचतील आपल्या. त्यामुळे प्रिफरन्स कशाला द्यायचा तुम्ही ठरवायचं, असं काही नाहीये त्याच्यामध्ये. ओके, दोन्ही तिन्ही प्रोसेस होऊ शकतात. सो फर्स्ट आय विल डू, कशामध्ये चेंज आहे? R1 मधला चेंज R2 मधील R2 R1 मध्ये चेंज होतं. सो A इक्विव्हॅलेंट मॅट्रिक्स R1 हा R2 झाला, R2 हा R1 झाला. इज दॅट क्लिअर? R1 R2 मध्ये चेंज घेतला. लक्ष द्या, फक्त आयडेंटिटी कन्वर्ट करायचा आहे, इनव्हर्स काढायचा नाहीये. इनव्हर्स नाही काढणार मी फक्त प्रॅक्टिस म्हणून सांगतोय तुम्हाला. ओके, इथं 1 आला, इथं 0 आला. आपले 2 टार्गेट अचीव्ह झाले. एक तीर 2 निशाणे, एक तीर 2 निशाणे, एक तीर 2 निशाणे. झालं? 1 आणि 0 कंप्लीट झाला आपला. 1 आणि 0 कंप्लीट झालेला आहे. खुश. 2 तर इथंच मिळाले तुम्हाला. 2 तर इथंच मिळाले. सांगा रे, नेक्स्ट टार्गेट काय आपलं? नेक्स्ट टार्गेट या 1 चा हेल्प घेऊन इथं 0 तो करायची गरज नाही राहिली. या 1 चा यूज करून इथं 0 आणायचा. आता या 1 चा हेल्प घेऊन हेल्प याची घ्यायची आणि 0 इथं आणायचं. हेल्प याची घ्यायची आहे, 0 इथं आणायचं आहे. पण लक्षात ठेवा, या 1 चा हेल्प घेऊन इथं 0 आणतात, या 1 चा हेल्प घेऊन इथं 0 आणायचं आपल्याला. म्हणजे कशामध्ये चेंज आहे? चेंज कशामध्ये आहे? चेंज कशामध्ये आहे? R2 मध्ये आहे का R3 मध्ये आहे? R3 मध्ये आहे. सो राईट इट R3. R3 किती आहे रे? 3 आहे. -3 केलं तर 0 मार्क. -3 असा लिहिला की 0 मार्क. हेल्प कुणाची? हेल्प कुणाची घेणार? हेल्प कुणाची घेणार? हेल्प कुणाची घेणार? R3 -3 साठी हेल्प कुणाची घेणार? 1 ची करा 2 ची. R1 घेणार का R2 घेणार? R2 प्रिफर केला तर 0 होईल. हा R1च घ्यावा लागेल. R1 घ्यावा लागेल. R1 कंपल्सरी घ्यावा लागेल. सो R3 -3 टाइम्स ऑफ R1. 3 टाइम्स ऑफ R1. 3 टाइम्स ऑफ R1. Yes. R3 -3 टाइम्स ऑफ R1 तुम्हाला घ्या. चला इथपर्यंत. स्टार्ट द प्रोसेस. पहिले 2 रो नो चेंज, जशाला तसे कॉपी करायचे. जशाला तसे कॉपी करायचे ते. ओके, सो स्टार्ट. पहिले 2 रो नो चेंज. फर्स्ट 2 रो नो चेंज. पहिले 2 रो जशाला तसे ठेव. सो A साठी इक्विव्हॅलेंट मॅट्रिक्स तयार होतो. 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 सांगा इक्विव्हॅलेंट मॅट्रिक्स काय आहे? इक्विव्हॅलेंट मॅट्रिक्स काय येतो? हे काय कॅमेरा ना बहुतेक जोपर्यंत आई समोर आहे तोपर्यंतच तो क्लिअरिटी दाखवतो. सरकलं इथं परत ब्लर होत. पैसे सगळे पाण्यात गेले एवढा मोठा कॅमेरा घेऊन सुद्धा. ओके, आता दिसतंय. लक्ष द्या आता. 1 2 3 0 1 2. येस कॅमेरा उलटा घ्यायचा आहे मला पण. मी दिसलं नाही दिसलं तरी चालतंय, पण बोर्ड दिसलं पाहिजे इथून पुढे.
तेच कॅमेरा शोधतोय, पण असे फार रेअर कॅमेरे आहेत की बोर्ड फोकस जास्त असतात आणि पर्सन फोकस कमी. सगळे कॅमेरे उलटे बनवलेले आहेत त्यांनी. पर्सन फोकस असतात सगळे कॅमेरे, पर्सन फोकस असतात. तुम्ही शिका आणि बनवा ते. दोन्ही एक्सचेंज झाले पाहिजे. आपण जर सेट केलं की सेट झाला पाहिजे. ओके, लक्ष द्या. आपलं टार्गेट आहे इथला एलिमेंट 0 करणं. पहिले 2 रो जे आहेत ते जशाल तसे. फर्स्ट रो जशाल तसं, सेकंड रो 0 1 2 जशाल तसं. ओके, पहिले 2 रो जशाल तसं. नेक्स्ट तिसऱ्या रो मध्ये चेंज आहे R3. रफली लिहा, रफली साइडला लिहा. परत इथं लिहू नका, परत सांगतोय. R3 मधला एलिमेंट 3 -3 टाइम्स ऑफ करस्पॉन्डिंग एलिमेंट 1. 3 - 3 किती? 3 - 3 is 0. 3 - 3 is 0. फर्स्ट एलिमेंट विथ द हेल्प ऑफ R1 घेतलेला आहे. झालं का? नेक्स्ट R3 1 आहे, लिहायचे डोक्यावर. आता हे 2 एलिमेंट कंपेअर केले होते. आता हे 2 एलिमेंट कंपेअर करायचे. हे 2 एलिमेंट कंपेअर करायचे. ओके, R3 1 आहे. -3 टाइम्स ऑफ R1 करस्पॉन्डिंग म्हणायचं याला. करस्पॉन्डिंग किती आहे? 2. -6 + 1 -5. ओके, नेक्स्ट काय घेणार? हे 2 एलिमेंट्स, लास्ट शेवटचे हे 2 एलिमेंट्स. इथला 1 इथला 3 घ्यायचा. याच्या डोक्यावरती लिहा R3 1 -3 टाइम्स ऑफ R1 3. 3 - 3 3 × 3 9. 1 मायनस म्हणजे -8. किती? -8. झालं हे कंप्लीट? बरोबर आहे का? चेक करा. हा, नेक्स्ट बरोबर आहे प्रसाद. येस, सांगा आपलं टार्गेट काय आहे? नेक्स्ट इथं 1 आणणं आहे का? 1 येस आहे, काहीच करायची गरज नाही. त्याच्यानंतर या 1 चा यूज करून इथं 0 आणायचं. या 1 चा यूज करून इथं 0 आणायचं आहे मला. चेंज कोणामध्ये? या 1 चा यूज करून इथं 0 आणायचं आहे. चेंज कोणामध्ये आहे? फर्स्ट रो मध्ये आहे. सो इथं R1 लिहा. R1 मध्ये चेंज आहे. R1 चा एलिमेंट 2 आहे. -2 करून चालेल का रे? -2 करून चालेल का? नाही. कोणाची हेल्प घेणार? कोणाची घेणार? हा एलिमेंट 0 होण्यासाठी हेल्प कोणाची घेणार? R2 का R3? R2 चीच कंपल्सरी घ्यावी लागेल. का? तो 1 स्पेसिफिक त्यासाठीच बनवलेला असतो. त्याच्यासाठीच बनवलेला असतो. सांगा हे ट्रान्सफॉर्मेशन, हा इक्विव्हॅलेंट मॅट्रिक्स काय असेल? मग इक्विव्हॅलेंट मॅट्रिक्स काय असेल? येस, सांगता येईल? ओके, कशामध्ये चेंज नाही? कीप ॲज इट इज. 0 1 2 0 -5 -8 ॲज इट इज. नो चेंज. हे शेवटचे 2 रो उचलायचे, जशाल तसे ठेवायचे. नो चेंज म्हणा त्याला. सांगा चेंज R1 मध्ये आहे. R1 मधला पहिला एलिमेंट 1 आहे, दुसरा 0 आहे. कॅल्क्युलेशन करून सांगा आन्सर किती? R1 मधला एलिमेंट 1, R2 मधला एलिमेंट 0, तो इथं ठेवायचा. 1 इथं ठेवायचा. 1 - 0 1 येणार आन्सर इज 1. झेपलं? आता R1 चा एलिमेंट किती आहे? 2 आहे. R1 चा एलिमेंट 2 आहे. इथला. त्याच्यानंतर मायनस साइन. 2 × R2 चा करस्पॉन्डिंग एलिमेंट 1. आपला पर्पजच हा होता, इथला एलिमेंट आपल्याला 0 करायचा. होता, त्यासाठीच ते घेतलेलं आपण. इथं -8 आहे. -8 आहे त्या ठिकाणी. ओके, नेक्स्ट R1 चा करस्पॉन्डिंग एलिमेंट 3 आहे. -2 टाइम्स R2 चा करस्पॉन्डिंग एलिमेंट -8 आहे. R2 चा 2 आहे. R2 चा एलिमेंट 2 आहे. इथला 2 मायनस R1 3. सांगा कॅल्क्युलेशन किती? -1 झालं क्लिअर? 1 -8. चेंज कोणामध्ये घेतला आपण? R1 मध्ये घेतला.
चेंज R1 मध्ये घेतलेला आहे. आपलं टार्गेट झालं इथलं 1 0 0 0 1 इथलं -5 आणायचं. कोण सांगतं कशामध्ये चेंज आहे? R3 मध्ये चेंज आहे. करेक्ट? R3 मध्ये चेंज आहे. R3 मध्ये चेंज आहे. रो नंबर 3 मध्ये चेंज आहे. रो नंबर 3 सांगा रे काय घेणार? प्लस का मायनस? आणि विथ द हेल्प ऑफ प्लस का मायनस? प्लस का मायनस? अँड विथ द हेल्प ऑफ सांगा पटकन काय घेणार? प्लस 5 टाइम्स ऑफ R2 5 टाइम्स ऑफ R2 5 टाइम्स ऑफ R2 बरोबर आहे. सो फर्स्ट रो सेकंड रो सेम. फर्स्ट रो सेकंड रो सेम. फर्स्ट रो सेकंड रो सेम येणार. फर्स्ट रो 1 0 -1. सेकंड 0 1 2. थर्ड चेंज. थर्ड मध्ये चेक करा इथं 0 येणार. या ठिकाणी 0 येणार. शेवटचा चेक करा किती येतं आन्सर. शेवटचा चेक करा किती येतं. R3 किती आहे? -8 प्लस 5 टाइम्स ऑफ R2 2 आहे. चेक करा तुम्ही स्वतः किती येणार आन्सर. 10 - 8 2 येतं त्या ठिकाणी 2 येतं. चेक करा तुम्ही स्वतः करा हे ट्रान्सफॉर्मेशन जरा कम्प्लीट. ओके नेक्स्ट पुढचा इथं 0 झाला इथं 1 इथं 0. आता इथं मला 1 आणायचं आहे. काय करावं लागेल? इथं 1 आणायचं. काय करावं लागेल? इथं 1 आणायचा आहे. सो आय मस्ट हॅव टू बी डिवाइड बाय 2. बरोबर आहे का? 2 न डिवाइड करा. 2 न डिवाइड करा. दॅट इज R3 प्लस R1 केला ना काय होतं? R3 प्लस R1 केला की हा 1 इथं येतो. त्यामुळे ते अवॉइड करा. अवॉइड करा. चेक करा. R3 प्लस R1 केला की तुम्हाला दिसतं इथं -1 प्लस 2 1 येऊ शकतो. पण नाही हा 1 इथं येतो. पण तो नकोय आपल्याला. तसं झालं नाही पाहिजे. सो डिवाइड बाय 2 सिंपल. डिवाइड बाय 2 कशाला डिवाइड करणार? R3 ला. किती न डिवाइड करणार? 2 न डिवाइड करा. R3 ला 2 न डिवाइड करा जेणेकरून हा 1 इथं येणार नाही. विवेक ओके सांगा. 1 जसेल तसा 0 जसेल तसा -1 जसेल तसा 0 1 आणि 2 जसेल तसा. नेक्स्ट इथं 2 न डिवाइड काही फरक नाही. 2 न डिवाइड काही फरक नाही. इथं 2 न डिवाइड फरक आहे 1. पुढचे दोन ट्रान्सफॉर्मेशन काय? पुढचे दोन ट्रान्सफॉर्मेशन सांगा काय येतील. पुढचे दोन ट्रान्सफॉर्मेशन काय असतील? पुढचे दोन ट्रान्सफॉर्मेशन सांगतात या 1 चा यूज करून हा 0 या 1 चा यूज करून हा 0. सांगा मग कशामध्ये चेंज घ्यायचा? R1 मध्ये घेऊ आपण. R1 प्लस R3 R1 प्लस R3. ओके चेक करा. या दोघांची ऍडिशन 1. या दोघांची ऍडिशन 0. या दोघांची ऍडिशन 0. झाला R1 मधला चेंज. 0 1 2 जसेल तसं. 0 0 1 जसेल तसं. नाउ लास्ट या 1 चा यूज करून इथं 0 आणायचा. या 1 चा यूज करून इथं 0 आणायचा तुम्हाला. ओके सो इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स तयार होतो. आयडेंटिटी तयार करणं म्हणतात त्याला. आयडेंटिटी तयार करतोय आपण. आयडेंटिटी मॅट्रिक्स तयार करत आहे. सो ए इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स कशामध्ये चेंज आहे? R2 मध्ये. R1 जशाल तसं. R3 सुद्धा जशाला तसा. नो चेंज. चेंज कोणामध्ये आहे? R2 मध्ये आहे. R2 मध्ये चेंज आहे. ओके काय घेणार त्यासाठी? R2 मध्ये चेंज आहे. सांगा रे काय? R2 कोणाची हेल्प घेणार आणि कसं घेणार? कोणाची हेल्प घेणार आणि कसं घेणार? R2 R3 ची हेल्प घेणार. राईट 2 - 1 इथं 2 आहे. -1 करू शकता. आन्सर 0 पाहिजे पण 2 टाइम्स ऑफ R3. बरोबर आहे का? R2 - 2 टाइम्स ऑफ R3. R2 - 2 टाइम्स ऑफ R3. सांगा मग चेंज. इथं 0 जशाला तसा 1 जशाला तसा काही चेंज होत नाही त्याच्यामध्ये. फक्त शेवटचा एलिमेंट 0 आहे. शेवटचा एलिमेंट 0 फॉर्म होतो. दॅट इज इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स म्हणून मिळतो. दॅट इज आयडेंटिटी मॅट्रिक्स.
आता हाच क्वेश्चनचा इनव्हर्स तुम्हाला बनवायचा आहे. इथे सगळे ट्रान्सफॉर्मेशन आहेत. क्वेश्चन लिहायचा आहे तुम्हाला, फाइंड द A इनव्हर्स बाय युजिंग ट्रान्सफॉर्मेशन मेथड. Find A inverse by using transformation method. A into A inverse equal to I. लिहा आहे. First 0 1 2 1 2 3 1 2 3 last 3 1 1 3 1 1 multiply by A inverse equal to identity 1 0 0 0 1 0 0 0 1. ओके, याला तुम्हाला आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. याला आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. हा ऑटोमॅटिकली इनव्हर्स मध्ये जातो. हा ऑटोमॅटिकली इनव्हर्स मध्ये जातो. घेताना हेच ट्रान्सफॉर्मेशन परत वापरायचं तुम्हाला लेफ्ट हँड साइडला, राईट हँड साइडला. एक्झाम मध्ये क्वेश्चन असा तरी येतो, अदरवाइज फुल क्वेश्चन येतो 4 मार्क्स साठी. असा आला तर 3 मार्क्स साठी. असा कधी विचारलेला नाही आतापर्यंत. डायरेक्ट हा आलेला आहे 4 मार्क्स साठी. हा क्वेश्चन आलेला आहे 4 मार्क्स साठी. सेम ट्रान्सफॉर्मेशन लेफ्टला पण वापरायचे, राईटला पण वापरायचे. सेम ट्रान्सफॉर्मेशन लेफ्टला पण वापरायचा, राईटला पण वापरायचं. किती ट्रान्सफॉर्मेशन आहेत काउंट करा. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ अँड लास्ट वन. 7 ट्रान्सफॉर्मेशन लेफ्टला, तेच सेम ट्रान्सफॉर्मेशन राईट साइडला वापरायचे. आणि राईट हँड साइड कशात कन्वर्ट झालेली असेल, इनव्हर्स मध्ये. हा क्वेश्चन मी तुम्हाला ऍडजॉइन मेथडने घेतलाय, चेक करा. दिस क्वेश्चन आय हॅव टेकन बाय युजिंग ऍडजॉइन मेथड. ऍडजॉइन मेथडने वापरलेला आहे हा क्वेश्चन. ऍडजॉइन मेथडने याचा इनव्हर्स काढलाय आपण. याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन मेथड. समजली का? मेथड समजली का? क्वेश्चन हा लिहिताना पूर्ण मी तुम्हाला सांगतो असं पूर्ण व्यवस्थित सिस्टमॅटिक पाहिजे. एका समोर एक मॅट्रिक्स लिहायचे व्यवस्थित. लेफ्ट साइड मी कंप्लीट केली आहे, लेफ्ट साइड कंप्लीट केली आहे, राईट साइड कंप्लीट करायची आहे तुम्हाला. लेफ्ट राईट कंटिन्यू ठेवायचंय. पण अर्थ समजला? अर्थ समजला का? लेफ्ट आणि राईट कंटिन्यू ठेवायचं. याला म्हणतात रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड. रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड म्हणतात याला. हा मॅट्रिक्स आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट होतो. ऑटोमॅटिकली हा मॅट्रिक्स सायमल्टेनियसली कशात जातो, इनव्हर्स मध्ये कन्वर्ट. आठवा 2x2 चा मी एक क्वेश्चन तुम्हाला करून दिलाय तसा. अगदी सेम वेने हा सुद्धा कंप्लीट करायचा. कारण दिस इज द होमवर्क. होमवर्क आहे. हे 7 ट्रान्सफॉर्मेशन याला वापरायचे आहेत तुम्हाला. हे 7 ट्रान्सफॉर्मेशन्स याच्यासाठी युटिलाइज करायचे आहेत तुम्हाला. जमेल का? जमेल का? जमेल का? Yes, विठ्ठल, very good. अथर्व, मानसी, विवेक जोशी, अदिती, ओके. अजून प्रसाद, शुअर सर, ओके. स्वराज, अजून सुमंत, प्रतीक्षा, बघू सर जमलं तर करता येईल, नाही तर दिलं सोडून सर. सृष्टी, ओके. श्रुती, सृष्टी, आता सृष्टी, पहिले श्रुती, उद्धव. वी विल डू इट सर. मेथड समजली का? मेथड समजली का? मेथड समजली का? इथं 1 आणायचा, नंतर 0, त्यानंतर 0. इथं 1 आणायचा, या 1 चा यूज इथं 0, या 1 चा यूज इथं 0, या 1 चा यूज इथं 0 करण्यासाठी, या 1 चा यूज इथं 0. हे टार्गेट सेट असतं, लक्षात ठेवा. 2x2 मध्ये आणि 3x3 मध्ये टार्गेट सेट असतं. त्यानुसार हे ट्रान्सफॉर्मेशन्स घेतले जातात. त्यानुसार हे ट्रान्सफॉर्मेशन्स ऑटोमॅटिकली क्रिएट होत राहतात. थिंक अँड डू इट. क्लेवरनेस आहे, खूप मोठा क्लेवरनेस आहे. हे ज्याला जमतं, 1 टाइम मध्ये जर आन्सर काढत असेल ना, यू विल बी अहेड. यू विल बी अहेड मोर दॅन लॅक्स ऑफ स्टुडंट्स. भरपूर जणांना जमतच नाही. ते जमत नाही, बिलीव्ह. लॅक्स ऑफ स्टुडंट्सला मागे टाकू शकता तुम्ही, हे जर तुम्हाला जमत असेल. शार्प आणि किन पाहिजे, शार्प आणि किन, विदाउट मिस्टेक्स. विदाउट मिस्टेक पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, ते पुढे तुमच्या कामाला येईल का नाही मला नाही माहिती, पण तुमच्यामध्ये स्किल तुम्हाला कामाला येणार. परफेक्शन पाहिजे याच्यामध्ये. बघा, बरेच स्टुडंट सोडून सुद्धा गेलेत क्लास. 80 स्टुडंट होते, 58 स्टुडंट झाले.
30 स्टुडंटला गरज सुद्धा वाटत नाही. मी तुम्हाला सांगतोय 1,00,000 मुलांना मागे टाकाल तुम्ही जर परफेक्शन मध्ये येत असाल तर. 4 lakhs पैकी 2 lakh स्टुडंट्स अहेड जाल तुम्ही ही प्रोसेस जर करत असाल तर. दॅट इज द चॅलेंज ऑफ दिस फील्ड. कोणी करत नाही, सोडून देतात सगळे. कोणी करत नाही, सोडून देतात. अवघड आहे का? नाही. डोक्याचं काम आहे, डोक्याचा भाग नकोय आजकाल विद्यार्थ्यांना. डोक्याचं काम आहे कारण हे सगळं, आणि डोक्याचा भाग नकोय विद्यार्थ्यांना. नकोय सर ते, जाऊ दे, द्या सोडून. नाही होत सक्सेसफुल असे विद्यार्थी, होत नाहीत. हे कामाला येणार नाही तुम्हाला, हे कामाला येणार नाही कुठं. त्याच्यामध्ये जी स्किल तुमच्यामध्ये डेव्हलप होते ना, इट इज अॅक्युरसी ऑफ वर्क म्हणतात. विदाउट मिस्टेक ते आलं पाहिजे. विदाउट मिस्टेक आलं तर तुमच्यातला किननेस खूप ट्रिमेंडस पुढे जातं. ज्यावेळेस तुम्हाला या क्वेश्चन टॅकलिंग येते, यू आर अहेड ऑफ सो मेनी लॅक्स ऑफ स्टुडंटच्या अहेड जाता तुम्ही. पटकन पटकन पुढे जाता. करत नाहीत मुलं, करत नाहीत. तुमच्या एज ग्रुप मधले स्टुडंट इझिली याला हँडल करत नाहीत. डाउट डिफिकल्टी, यू कॅन कम टू द क्लास, पण 2च्या आत या. 2 o'clockच्या आत या. 2 o'clock नंतर थोडस पोलीस परेशान करतील. त्यामुळं आहे 1-2 क्वेश्चन्स मी तुम्हाला देईल तसे. ओके, होमवर्क साठी एक क्वेश्चन देतो 2x2 आणि 3x3 चा. हे तर होमवर्कला आहेच तुम्हाला सध्या, जो की मी सिम्प्लिफाय करून दिलं असेल. अजून एक क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ. थोडस सपोर्टिव्ह राहील तुम्हाला. त्यामुळे एक क्वेश्चन नेक्स्ट लेक्चर मध्ये घेतो मी तुम्हाला, जेणेकरून थोडस सपोर्टिव्ह राहील तुम्हाला. ओके, थँक्यू.